कालचं कंपॅरिझन आपलं आलं होतं, फोर्सच्या लॉ पर्यंत आलो होतो आपण. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये एफ इज प्रपोर्शनल टू Q1 Q2 डिवायडेड बाय R². मॅग्नेटिझममध्ये एफ इज प्रपोर्शनल टू स्मॉल m1 m2 डिवायडेड बाय R². आणि ग्रॅव्हिटेशनमध्ये एफ इज प्रपोर्शनल टू कॅपिटल M1 m2 डिवायडेड बाय R². ह्या सगळ्या अवस्थेमध्ये लॉजिक लक्षात घ्या बरं का. चार्ज असो, पोल स्ट्रेंथ असो, मास असो, हे सगळ्या स्केलर क्वांटिटी आहेत. डाव्या बाजूचा फोर्स कसा आहे मात्र, इट इज अ वेक्टर. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी आहे. तर त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे, पण त्याच्या आधी एक साधा नियम आपल्याला माहिती आहे. ज्या ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी असणारा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट त्याचं जर चिन्ह तुम्हाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय द्यावं लागेल, कॉन्स्टंट द्यावा लागेल. मग आता इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये जर विचार केला तर एफ इज इक्वल टू ए. आता जो काही कॉन्स्टंट आहे तो आहे 1/4πε इंटू हे Q1 Q2 डिवायडेड बाय R². आता हा कोण आहे, काय आहे, हे भेटूत आपण त्याला नंतर. ग्रॅव्हिटेशन मध्ये आहे एफ इज इक्वल टू म्यू डिवायडेड बाय 4π इंटू m1 m2 डिवायडेड बाय R². हा मॅग्नेटिझम मधला कॉन्स्टंट आहे. तर ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण त्या ठिकाणी लिहितो एफ इज इक्वल टू कॅपिटल G इंटू m1 m2 डिवायडेड बाय R². आता सगळ्यात इम्पॉर्टंट याचं नाव काय, तर 1/4πε हा कॉन्स्टंट आहे. याच्यामध्ये 4π नंबर आहे, 12.56. ॲप्सिलॉन कोण आहे, तर ॲप्सिलॉन इज नथिंग बट परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम बिटवीन द टू चार्जेस. ते जे काही दोन चार्जेस ठेवलेले आहेत त्या दोघां चार्जेसच्या मध्ये असणारी मीडियम जो काही आहे त्या मीडियमची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ती परमिटिव्हिटी आहे. सिमिलरली या ठिकाणी म्यू डिवायडेड बाय 4π मध्ये 4π परत नंबर आहे. म्हणजे हा म्यू कोण आहे, तर या म्यूचं नाव आहे परमिएबिलिटी ऑफ द मीडियम बिटवीन द टू पोल्स. जे दोन पोल ठेवलेले आहेत त्या दोन पोलच्या मध्ये जो काही मीडियम आहे त्या मीडियमची परमिएबिलिटी. तर ग्रॅव्हिटी म्हणतो युनिव्हर्सल, म्हणजे ज्या युनिव्हर्समध्ये आपण राहतो त्या युनिव्हर्सचा तो कॉन्स्टंट आहे. आता एक लॉजिक केला की ह्या मीडियमच्या परमिटिव्हिटीचा किंवा परमिएबिलिटीचा ह्या फोर्सवर फरक कसा पडत असेल. इमॅजिन कर, तुम्हाला उभं केलं, मारली कानाखाली, पाची बोटं उमटतात. येस ऑर नो. त्यावेळेस तुमचा गाल आणि माझा हात याच्यामध्ये मीडियम कोण होतं, एअर होतं. दिली परमिशन मस्त मारा म्हणून. आता दोघ जण, ज्यांना मार खायचा त्यांना आणि मी, दोघे जाऊन पाण्यात जाऊन उभारलो. आम्ही पाण्यात उभारल्यानंतर तिथंच तेवढ्या जोरात लागेल का, नाही. तो मीडियम त्या फोर्सला एक्झिक्यूट होण्यासाठी तेवढी परमिशन देत नाही. म्हणजे एअरपेक्षा तो कमी परमिशन देतो. समजा त्याच्यानंतर आम्ही ऑइलच्या ड्रम मध्ये जाऊन उभारलो दोघं, काय अवस्था होईल, अजून कमी. त्याच्यानंतर ग्रीसच्या डब्यामध्ये जाऊन उभारलो आम्ही दोघं आणि तिथं मारायचं, अजून कमी. म्हणजे याचा अर्थ जसा मीडियम बदलतो त्या गाला आणि हातामधला तसा त्या ठिकाणी एक्झिस्ट होणारा कोण बदलतो, फोर्स बदलतो. सिमिलरली जसं हे ॲप्सिलॉनची व्हॅल्यू बदलते तसं त्या ठिकाणी या फोर्स व्हॅल्यू देखील बदलते. म्हणून या ॲप्सिलॉनला त्या मीडियमची परमिटिव्हिटी असं म्हणतात. परमिटिव्हिटी म्हणजे परमिशन देणारी क्वांटिटी, किती प्रमाणात परमिशन द्यायची वगैरे वगैरे वगैरे. जसजसा ॲप्सिलॉन वाढत जाईल फोर्स तुमचा कमी होत येईल. आणि सगळ्यात कमी ॲप्सिलॉन जेव्हा असेल तेव्हा फोर्स हा कसा असेल, सगळ्यात जास्त असेल. येस ऑर नो. आता मग त्यांनी काय केलं, ह्या परमिशनला समजा मी हवेमध्ये मारली चापट
आणि ती चापट लागली 10च्या ताकदीनं लागली. पाण्यात गेलो आणि तिथं चापट मारली, ती फक्त 5च्याच ताकदीनं लागली. म्हणजे एअरपेक्षा निम्मी परमिशन देऊ लागलाय तो फक्त. त्याच्यानंतर आम्ही ऑइलच्या डब्यात गेलो, तिथं ती चापट लागली फक्त 2.5च्याच ताकदीनं लागली. म्हणजे याचा अर्थ तो 4 पटीनं कमी परमिशन देऊ लागलाय. म्हणजे 4 पटीमध्ये हे सगळं घडतंय. तर सगळ्यात कमी जी काही परमिशन आहे, सगळ्यात कमी जी काही परमिशन आहे, तर त्या ॲप्सिलॉनला वी कॉल इट ॲज ॲप्सिलॉन नॉट. याला वी कॉल इट ॲज परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. आणि याच्यानंतर मग त्या ठिकाणी जसं फॉर एक्झाम्पल 2.5 पट कमी कुठं? ऑइलमध्ये 2.5 पट. त्याच्यानंतर पाण्यामध्ये किती? 5. किती? 10 आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या ॲप्सिलॉनला मला लिहिता येतं ॲप्सिलॉन नॉट इंटू ॲप्सिलॉन आर, किंवा इट इज नथिंग बट ॲप्सिलॉन नॉट इंटू के. आणि हा जो काही इंडिकेट करतो पट इंडिकेट करतो. के ची किंमत 1 म्हणजे काय? म्हणजे काय? एकाच पटीनं. म्हणजे काय? मीडियमची परमिटिव्हिटी सगळ्यात कमी आहे आणि कुणा इतकी आहे? फ्री स्पेस इतकी आहे. के ची किंमत 2 झाली. म्हणजे याचा अर्थ तुमच्या मीडियमचं परमिशन त्या ठिकाणी 2 पटीनं वाढलं. हे वाढलं म्हणलं की फोर्स तिथं काय झाला? कमी होऊन गेला. के ची किंमत 4 आली. समजा ग्लास घेतलं, ग्लास मीडियम असेल तिथं, आणि त्या ठिकाणी के ची किंमत 4 आहे. म्हणजे याचा अर्थ ग्लास मीडियमची परमिशन देण्याची पद्धत हवेपेक्षा किंवा फ्री स्पेसपेक्षा 4 पटीनं जास्त आहे. याचा अर्थ तो होतो के इज इक्वल टू 4. समजा जर मी म्हणलं ऑइलची किंमत के ची किंमत 7 आहे. हां, के ची किंमत 7 आहे म्हणजे काय होईल? 7 पटीनं त्या मीडियमची परमिटिव्हिटी वाढली. परमिटिव्हिटी वाढल्यानंतर फोर्स काय होतो? कमी होतो. म्हणून या ठिकाणी ह्या ॲप्सिलॉनला वी कॅन राईट इट ॲज ॲप्सिलॉन नॉट इंटू ॲप्सिलॉन, किंवा यालाच आपण म्हणतो ॲप्सिलॉन नॉट इंटू के, वेअर ॲप्सिलॉन इज व्हॉट? परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, अँड ॲप्सिलॉन आर इज रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. किंवा ह्या किंवा किती पटीमध्ये हे सांगणारं के आहे. यालाच अजून एक नाव आहे डाय इलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आता सिमिलरली इथं ॲप्सिलॉन जसा वाढतो फोर्स कमी होतो. इथं म्यू जर वाढला तर फोर्स काय होईल? वाढेल. मग व्हॉट इज एक्झॅक्टली दिस म्यू? म्यू इज नथिंग बट परमिएबिलिटी, मॅग्नेटिझमचा फोर्स जनरेट करण्यासाठी देणारी परमिशन. यालाही लिहिता येतं म्यू इज इक्वल टू म्यू नॉट इंटू म्यू आर. म्यू नॉट कोण असेल? हां, काय असेल त्याचं नाव? परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. हां, म्यू आर कोण असेल? रिलेटिव्ह परमिएबिलिटी. काही नवीन त्याच्यामध्ये? म्हणजे याचा अर्थ सगळ्यात कमी म्यूची व्हॅल्यू कोण असते? म्यू नॉट. सगळ्यात कमी ॲप्सिलॉनची कोण असतं? ॲप्सिलॉन नॉट. म्हणजे याचा अर्थ ॲप्सिलॉन नॉट आणि म्यू नॉट हे दोघं काय आहेत? तर हे दोघं त्या ठिकाणी त्या मीडियमची इलेक्ट्रोस्टॅटिक्सला, फ्री मीडियमची इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटिझममध्ये फोर्स एक्झर्ट करण्याची किती पटीनं परमिशन देतात ते सांगणारी क्वांटिटी येते. आता जर सहज मी इथं विचार, हे ॲप्सिलॉनचं नाव मी त्या ठिकाणी ठेवलं परमिटिव्हिटी. याला म्हणतात जी का कोण आहे? हा इट इज नथिंग बट युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ज्या पद्धतीनं त्या 2 चार्जेस मधला मीडियम बदलला की ॲप्सिलॉन बदलतो, 2 पोल मधला मीडियम बदलला की म्यू बदलतो. मग केव्हा बदलेल? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. याचा अर्थ आपल्या युनिव्हर्समध्ये तुम्ही कुठेही जा, चंद्रावर जा, मंगळावर जा, शनीवर जा, कुठं देतं जायचं तिथं जा, प्रत्येक ठिकाणी कॅपिटल जी ची व्हॅल्यू कशी आहे? फिक्स. जर तुम्ही आपल्या सूर्यमालिकेमधून किंवा युनिव्हर्स मधून
तर त्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू, कॅपिटल जी ची व्हॅल्यू सारखी नसेल, ती त्या ठिकाणी काय होईल, बदलेल. म्हणजे याचा अर्थ म्यू केव्हा बदलतो, मीडियम बदलला की बदलतो. एप्सिलॉन केव्हा बदलतो, दोन चार्ज मधला मीडियम बदलला की बदलतो. जी केव्हा बदलतो, तुम्ही युनिव्हर्स बदलतो, तोपर्यंत नाही. समजा मीडियम तोच राहत असेल, एप्सिलॉन बदलेल का, नाही. मीडियम तोच असेल, म्यू. युनिव्हर्सच्या बाहेर तुम्ही जर जात नसाल, नाही. साधं लॉजिक. म्हणजे बदलतो आपल्याला. मी इथे विचार केला, याला असं लिहिलं या इक्वेशनला, एप्सिलॉन इज इक्वल टू, डावीकडे घेतलं, 1/4 बरोबर इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय एफ आर स्क्वेअर असं लिहिलं. ठीक आहे, काही अडचण कोणाला. सिमिलरली म्यू इज इक्वल टू, इथं काय लिहू, म्यू इज इक्वल टू 4 इंटू एफ आर स्क्वेअर डिवायडेड बाय M1 M2 बरोबर. इथं G इज इक्वल टू एफ आर स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपिटल M1 M2. यस ऑर नो. आता मी इथं म्हणतो, या 4 तर नंबर आहे, याला काही युनिट नावाचा प्रकारच नाहीये. युनिट क्यूला आहे, क्यूचं युनिट काय, कुलम. कुलम इंटू कुलम, कुलम स्क्वेअर डिवायडेड बाय एफ म्हणल्याबरोबर न्यूटन. आर म्हणजे मीटर स्क्वेअर. यस ऑर नो. इट इज द युनिट ऑफ एप्सिलॉन. परमिटिव्हिटीचं हे काय आहे, युनिट आहे. आता विचार केला, या 4 ला नंबर म्हणजे या ठिकाणी काय येईल, न्यूटन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय, याचं युनिट काय लिहिलं होतं, एम्पियर मीटर. एम्पियर एम्पियर मीटर, एम्पियर स्क्वेअर मीटर स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ काय राहील, इथं फक्त न्यूटन पर एम्पियर स्क्वेअर राहील. इथं तुम्ही गेलात, नंतर काय होईल, न्यूटन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय केजी इंटू केजी, हे केजी स्क्वेअर येईल. यस ऑर नो. आता लक्षात घ्या, कूलम फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे का, मग कूलमला मला रिप्लेस करता आलं पाहिजे. कूलमला मी कशानं रिप्लेस करतो, एम्पियर सेकंदनी करतो. म्हणजे याचा अर्थ एम्पियर स्क्वेअर सेकंद स्क्वेअर डिवायडेड बाय न्यूटनला लिहितो इथं के जी मीटर पर, खालचा वर गेला सेकंद स्क्वेअर, आणि हा मीटर स्क्वेअर परत या ठिकाणी जशाला तसं लिहितो. काही नवीन करू लागलोय का मी फक्त सगळ्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज मध्ये येऊ लागलोय. इथं मला लिहावं लागेल के जी मीटर पर सेकंद स्क्वेअर इंटू 1 एम्पियर स्क्वेअर बरोबर. इथं मला लिहावं लागेल के जी मीटर पर सेकंद स्क्वेअर इंटू मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय के जी स्क्वेअर. हा के जी कटला, हा स्क्वेअर कटला. म्हणजे याचा अर्थ हे काय झालं, तर हे झालं त्या ठिकाणी एम्पियर सेकंद टू द पॉवर 4 डिवायडेड बाय, काय लिहू, के जी इंटू मीटर क्यूब, सॉरी एम्पियर स्क्वेअर सेकंड टू द पॉवर 4. आता इथं काय, इथं काहीच नाही, मला काही कटाकटी कुठली सोडणार नाही, काही नाही. कशाला तसं के जी मीटर पर सेकंद स्क्वेअर एम्पियर स्क्वेअर. कटाकटी झाली, याचा के जी म्हणजे काय राहिलं, हे मीटर क्यूब डिवायडेड मीटर क्यूब बाय के जी इंटू सेकंद स्क्वेअर. यस और नो. काही करत नाही मी, फक्त बेसिक फंडामेंटल क्वांटिटीकडे घेऊन चाललोय सगळ्यांनाच. मग मला या ठिकाणी म्हणता येईल
m, yes or no, m minus 1 l minus t 4 आणि a 2 हे झाले डायमेन्शन कुणाचे, परमिटिव्हिटीचे. मी लिहितो m1 l1 t minus 2 a minus 2 हे झाले डायमेन्शन कुणाचे, कुणाचे झाले, परमिएबिलिटीचे डायमेन्शन झाले. तर या ठिकाणी येईल m minus 1 l2 t minus 2 कुणाचे झाले, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचे झाले. येस सर नो. मग आता एवढं 1 2 3 4 5 6 प्रत्येकाच्या 6 घ्या लिहून. अरे गडबड केली का मी. मीटर इंटू मीटर स्क्वेअर हे मीटर क्यूब म्हणून L3. पहिली स्टेप लिहा आणि त्याच्यानंतर प्रत्येकाची पहिली स्टेप लिहा फक्त, आणि नंतर मग मी वाक्य सांगतो ते मग खालचं लिहायला चालू करा. फक्त त्याच्यानंतर खालची दुसरी स्टेप नका लिहू आत्ताच. तिथं वाक्य देतो मी, तिन्हीसाठी एक एक वाक्य देतो. चला हां चला लिहा खाली. इलेक्ट्रोस्टॅटिक्स where epsilon is the permittivity, where epsilon is the permittivity of the medium between the two charges, between the two charges. मॅग्नेटिझम मध्ये where mu is permeability of the medium between the two poles. तर ग्रॅव्हिटेशन मध्ये कॅपिटल G is universal gravitational constant, universal gravitational constant. हां आता त्या ठिकाणी एक काम करा, ही दुसरी स्टेप ह्या दोघांची लिहा आणि या ठिकाणी फक्त डॅश मारा. कारण ॲप्सिलॉनची किंमत किती असते, नॉट इंटू ॲप्सिलॉन आर किंवा ॲप्सिलॉन नॉट इंटू के. तर म्यूच्या ठिकाणी काय लिहिणार, म्यू नॉट इंटू म्यू आर. तर इथं काय केलं तुम्ही, डॅश मारून टाकलं, कारण तिथं काही गरज नाही लिहायची. हां इथं वाक्य येईल, इथं एक वाक्य येईल, इथं डॅश येईल, बरोबर आहे. हां इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये इथं वाक्य काय येईल, वेअर ॲप्सिलॉन नॉट इज, where epsilon naught is permittivity of free space, while epsilon r is relative permittivity or
or K is dielectric constant. त्याच्यानंतर इकडे मॅग्नेटिझम मध्ये म्यू नॉट is permeability of a free space and mu is relative permeability. ग्रॅव्हिटेशन मध्ये तिथं डॅश मारून टाक. आता पुढची स्टेप तिघांची लिहून काढा. एप्सिलॉन इज इक्वल टू काय येईल, म्यू इज इक्वल टू काय येईल आणि जी इज इक्वल टू काय येईल. मग खाली युनिट लिहून घ्या त्यांचं. याच्यावरून वरच्या इक्वेशनवरून याचं युनिट काय येईल, सी स्क्वेअर पर एन एम स्क्वेअर. तर म्यूचं युनिट काय येईल, न्यूटन पर एम्पियर स्क्वेअर. तर हिचं जीचं युनिट काय येईल, न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. आता हे मधलं केलेलं कॅल्क्युलेशन लिहायचं असेल लिहा, नाही तर डायरेक्टली डायमेन्शन लिहित असाल तर डायमेन्शन लिहा. व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तुम्हाला वाटलं की हे प्रत्येक गोष्ट आपण तयार करूत आणि मग लिहूत तसं करा. झाले तिन्हीचे डायमेन्शन. परमिटिव्हिटीचे M-1 L-3 T4 A2. एक लक्षात घ्या, कुठलीही परीक्षा असो एक डायमेन्शन कंपल्सरी विचारलं जातंच. मग इंजिनिअरिंगची असो, मेडिकलची असो, कुठलीही CETची असो किंवा नीट असो, काही असो, किंवा तुमची JEE मेन्स असो, एक डायमेन्शन कंपल्सरी विचारलं जातं. म्हणून आपण आपल्या अख्ख्या सिलेबसमध्ये जेवढ्या फिजिकल क्वांटिटी आपल्याला भेटत जातील प्रत्येकाचे आपण काय करायचे, डायमेन्शन काढायचा प्रयत्न करायचा. लक्ष द्या इकडं. नुसता एप्सिलॉन नॉट जर असेल तर त्याची व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी 8.85 × 10⁻⁻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 ⁻
12 आणि युनिट आहे सी स्क्वेअर पर एन एम स्क्वेअर. म्यू नॉट जर असेल तर त्याची व्हॅल्यू आहे 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7 काय असेल न्यूटन पर एम्पियर स्क्वेअर. आणि कॅपिटल जी जर असेल तर किती असेल 6 पॉइंट इंटू 10 टू द पॉवर -11 काय येईल तिथं न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ठीक आहे. आता लक्षात घ्या मग हा एप्सिलॉन नॉट इथं जर सबस्टिट्यूट जर केला तर 1/4 पाय एप्सिलॉन नॉट ची किंमत इट इज 9 इंटू 10 टू द पॉवर 9. आता हे खाली गेलं डिनॉमिनेटरला म्हणून हे